कसं आहे की काही लोक म्हणतात की रुद्राक्ष हे फक्त भगव्या वेश धारण घालावं, रुद्राक्ष हे फक्त तपासी जपी तपी संन्यासाने घालावे, परंतु लक्षात घ्या नको, शिव महापुराण ग्रंथामध्ये तर असा उल्लेख आहे, साक्षात भगवान महादेव सांगतात की जो व्यक्ती आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळा घालतो, रुद्राक्ष मणी आपल्या गळ्यामध्ये घालतो ना, तर त्याचे सर्व पाप नष्ट होतात. रुद्रयोपयोने, ज्याला आपण म्हणतो रुद्रयोपयोने, त्याला भगवान महादेवाची भक्ती. रुद्राक्ष घाला, परंतु खंडित रुद्राक्ष वर्जते शास्त्राने. समजा या रुद्राक्षाला तडा पडला असेल किंवा अर्धा रुद्राक्ष असेल तर तो रुद्राक्ष घालायचा नाही. खंडित रुद्राक्ष वर्ज्य शास्त्राने सांगितलंय. मग तुम्ही एक घाला, 108 मणींची माळा घाला, 54 मणींची माळा घालू शकतात, 24 मणींची माळा घालू शकतात, 11 मणींची घालू शकतात, 2ची घालू शकतात, परंतु नियम दिलेले बरं का. रुद्राक्षाची माळा घातल्यानंतर मांसाहार नको. काही काही लोक गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळा घालतात, सर्रास मांसाहार करतात, सर्रास मदिरापान करतात, परंतु माझं धर्मशास्त्र सांगतं, जो व्यक्ती, माझा शिव महापुराण ग्रंथ सांगतो की जो व्यक्ती रुद्राक्षांची माळा घालून मांसाहार भक्षण करतो, मदिरा प्राशन करतो, तो माझ्या महादेवाचा सगळ्यात मोठा दोषी होतो. सोपं नाही काय. म्हणून रुद्राक्षांची माळा घातल्यानंतर एकदम रुद्राक्षांची माळा घालू नका जर तुम्हाला व्यसन करायचं असेल तर. आणि जर तुम्ही रुद्राक्षांची माळा घातली तर सगळं व्यसन सोडून. मी नाही सांगत, शास्त्रामध्ये उल्लेख आहे, माझा महादेव त्यांना कधीच माफ करत नाही. माझ्या महादेवाचा दोषी बनतो जर गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा आहे आणि जर त्याने मांसाहार केला, मदिरापान केलं, व्यसन केलं, भगवान कधीच माफ करत नाही. महापाप लागतं त्या व्यक्तीला जो गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा घालून मदिरापान करतो. रुद्राक्षाचा सुंदर महिमा सांगितला. जो गळ्यामध्ये रुद्राक्ष घालतो, रुद्राक्षाची माळा घालतो, महादेव म्हणतात जो भक्त माझ्या रुद्राक्षांची माळा गळ्यामध्ये घालतो त्याची एक जबाबदारी माझ्या डोक्यावर येऊन जाते आणि त्याचा मी त्या ठिकाणी सगळा उदरनिर्वाह करत असतो. योगक्षेमं वहाम्यहम्, याचा योगक्षेम मी मानतो. लक्षात घ्या नेमकं एवढं रुद्राक्ष महत्वाचं आहे, आपल्याला त्याची महती कळत नाही. परदेशामध्ये अमेरिकेतच सांगतो, अमेरिकेचे एक विल्यम मोर, त्यांचं नाव आहे विल्यम मोर. विल्यम मोर नावाचे एक सायंटिस्ट आहे आणि त्यांनी या रुद्राक्ष विषयावर पीएचडी सादर केली आणि पीएचडी मिळवलेली आहे. ते पीएचडीच्या ग्रंथामध्ये असं म्हणतात की रुद्राक्ष हा जीवनातील सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारा एकमेव साधन म्हणजे रुद्राक्ष आहे. फक्त त्याच्याजवळ जात असते औषधी गुणधर्म तर आहेत रुद्राक्षांचे. बेलाचे पण रुद्राक्ष, बेलाचे पण खूप औषधी गुणधर्म आहेत. म्हणून रुद्राक्षाची जी महिमा ऐकतो, भस्माची जो महिमा ऐकतो, त्याला माझा महादेव प्रिय होतो आणि माझ्या महादेवाला तो प्रिय होतो. अशी सुंदर कथा या ठिकाणी श्रीजी महाराज शोकाधिकाऱ्यांना सांगतात. आता पुढची कथा आपण त्या ठिकाणी घेऊया, जी द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रांची कथा ज्याला आपण म्हणतो, द्वादश ज्योतिर्लिंग ज्याला आपण म्हणतो, जे आपल्या भारतामध्ये खूप भारत नशीबवान आहोत माय बापू आपण की भगवान महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी महादेवाचे स्वरूप या भारतामध्ये विराजमान आहेत. आपण खूप नशीबवान आहोत. ते 12 ज्योतिर्लिंगांची कथा आपण घेऊया, परंतु कथाच्या अगोदर 2 मिनिटं भगवान परमात्म्याचं सुमिरन करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर
नाथ की जय। सुतजी महाराज शौनकादिकांना सुंदर सांगतात, ज्योतिषां शिवलिंगानां महात्म्यं कथ साधना उत्पत्तिचं कथा तेषं गृही सर्वं यथा श्रुतं। ज्योतिर्लिंग साक्षात महादेव सर्व जगताला ज्योति स्वरूप महादेव आहे। म्हणून हे व्यास शिष्य तुम्ही आपण मला ज्योतिर्लिंगांचं वर्णन करा, याचं महात्म्य सांगा। भगवान महादेव कुठे कुठे कुठल्या कुठल्या तीर्थक्षेत्रावर स्वतः ज्योतिर्लिंग स्वरूप आपल्या आत्मा स्वरूप उपस्थित आहेत, ते तुम्ही थोडंसं वर्णन आम्हाला सांगा। सुतजी महाराज शौनकादिकांना सुंदर उत्तर देत आहेत आणि सांगतात, श्रीयंतो विप्रा वक्ष्यामि तन्मान्वयं जनितया संक्षेप्तो यथा बुद्धि सद्गुरुच मया श्रुतम्। हे मुनी श्रेष्ठांनो, गेन का वाढवायचा, गेन कमी करतो। हे मुनी श्रेष्ठांनो, थोडा वाढवा। भगवान महादेव इको जास्त झाला, गेन वाढवला, थोडा गेन वाढवा, इको कमी करा, गेन वाढवा। हॅलो, हे महादेव इको जास्तच कमी करून टाकलं। हॅलो हॅलो, हे प्रभू भगवान महादेव या पृथ्वी तलावर वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळ्या ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले। 12 ज्योतिर्लिंग ज्याला आपण म्हणतो, द्वादश ज्योतिर्लिंग ज्याला आपण म्हणतो, ज्योतिर्लिंगाचे महात्म्य अफाट आहे मायबाप, परंतु त्याचा विस्तार कोणीच करू शकत नाही। पण माझ्या गुरूंनी जे मला सांगितलं ते मी अल्पबुद्धीने आपल्या समोर प्रकट करण्याचा प्रयत्न करतो, अशी सुतजी महाराज शौनकादिकांना सांगतात। एतेषां शिव महात्म्यं वक्त सर्वशेषतेरपि शक्यते न मुनिश्रेष्ठा तथापि कवा कथा मे वही। शेकडो वर्षानंतरही या ज्योतिर्लिंगांचा विस्तार करणे अशक्य आहे। किती ज्योतिर्लिंग आपल्या भारतामध्ये किती आहे? 12। पण 12 पैकी 2 ज्योतिर्लिंग बाहेर आहेत भारताचे। ते नेपाळला जे पशुपतीनाथ ते उप जे आपण म्हणतो उप ज्योतिर्लिंग आहे, ते 2 ज्योतिर्लिंग म्हणून एक ज्योतिर्लिंग केदारनाथ आणि पशुपतीनाथ। पण अजून एक तुम्हाला कदाचित माहिती नसेल, एक मूळ ज्योतिर्लिंग जे आहे ना, ते मूळ ज्योतिर्लिंग पाकिस्तानामध्ये माहिती आहे। कारण हे तर फाळणी तर नंतर झाली, परंतु ज्योतिर्लिंग मूळ स्वरूपामध्ये पहिल्यापासून आहे। जे नागेश्वर ज्योतिर्लिंग आपण म्हणतो, नागेशम दारुकावने, नागेशम दारुकावने म्हणून दारुक नावाचं वन त्या ठिकाणी आहे पाकिस्तानामध्ये। आजही बंद ते मंदिर। आता मध्यंतरी पेपरात मी वाचलं होतं की ते मंदिर आता सगळे तिथले हिंदू लोकांनी त्या ठिकाणी विरोध केला, तिथले जे पाकिस्तानातले हिंदू लोक आहेत। आणि ज्यावेळेस भारताने दबाव टाकला, नवे मोदी साहेबांनी दबाव टाकला ना, त्यावेळेस ते नागेश्वर मंदिर आता खुलं केलं गेलं तिथल्या लोकांसाठी। आपण तर जाऊ नाही शकत। लक्षात घ्या बाबा, आज ज्यावेळेस मोदी साहेबांनी वेगवेगळे त्या ठिकाणी हे करतायत, एनआरसी जे विधेयक मोदीजींनी मांडलं ना, हे कोणासाठी महत्वाचं आहे, हे दुसऱ्यासाठी कोणासाठी महत्व नाही। जो प्रत्येक भारतीय त्या ठिकाणी समाज किंवा कुठला धर्म त्या ठिकाणी येत नाही, जो भारतीय आहे मूळ, त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे। परदेशी आक्रमण आतापर्यंत कितीतरी आक्रमण परदेशाचे 2-4 लोक आलेले होते आपल्या भारतामध्ये। कोण? इंग्रज। चहा विकण्याच्या व्यापारासाठी 2-4 इंग्रज आले, परंतु कितीतरी वर्ष
150 वर्ष त्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. पुढे तसं कुठं व्हायला नको. बांगलादेशी असेल, पाकिस्तानी असेल, कितीतरी घुसखोर त्या ठिकाणी या भारतामध्ये असेच बिना याचे राहता येतं. आणि त्यांना घुसखोरी लपवण्यासाठी, तिथे घुसखोर हाकलण्यासाठी आणि जे मोदीजींनी विधेयक मांडलं ना NRC आणि ज्याला आपण NRC, त्या विधेयकाला आपण सपोर्ट केला पाहिजे. मागे बघा तुम्ही, नुसतं विधेयक मांडलं गेलं तर ते भारतामध्ये राहणारे लोक, परधर्माचे लोक, नाव नाही घेणार कोणत्या धर्माचं, त्या लोकांनी केवढी जाळपोळ केली. वरती एक व्यक्ती आपला बसलाय, सगळा बसलाय, तरी मांडलं गेलं ना ते विधेयक कोणाच्या विरोधात नाही, कोणत्या समाजाच्या विरोधात नाही, कोणत्या धर्माच्या विरोधात नाही. हे फक्त विधेयक जो भारतीय असेल तो खऱ्या अर्थाने स्वीकारेल. जो व्यक्ती अगोदर भारत देशाला माझा देश म्हणायचा नाही ना, मोदीजींनी त्याला सुद्धा वटणीवर आणून दिलेलं आहे. आता 26 जानेवारी गेली, 26 जानेवारीला जे राष्ट्रगीत मानायचे नाही, सगळ्यांना कदाचित तुम्ही व्हायरल झालेला तो व्हिडिओ, जो कधी राष्ट्रगीत मानायचं नाही, देशाला भारताला राष्ट्र म्हणायचं नाही, भारताला भारत म्हणायचं नाही, परंतु ज्यावेळेस मोदीजींनी हा फासा फेकला ना, त्यावेळेस तेच व्यक्ती जे कधी राष्ट्रगीताला राष्ट्रगीत म्हणायचे नाही, म्हणायची गोष्ट सोडून द्या, परंतु म्हणायची गोष्ट सोडून द्या, पण राष्ट्रगीत मानायला तयार नव्हते, भारताला माता म्हणायला तयार नव्हते आणि वंदे मातरम म्हणायला तयार नव्हते, ते लोक आता एवढे घाबरलेत. पहिले त्यांना असं वाटायचं आम्ही भारतामध्ये सेफ नाही, आणि ज्यावेळेस NRC विधेयक आलं ना, त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला हाकवायला तयार. आता ते भारताविषयी माझा भारत करताय. पहिले कोण करायचे, ते काय म्हणायचे, पहिले आम्ही भारतात सुरक्षित नाही, आणि आता तेच सांगतायत आम्हाला भारतामध्ये राहायची परवानगी द्या. पहिले म्हणायचे आम्ही परदेशात चालले जाऊ, असे चालले जाऊ, तसे चालले जाऊ. हे व्यासपीठ नाही राजकारणाचं, परंतु लक्षात घ्या, माझ्या धर्मावर जर आच येत असेल, त्याच लोकांनी, ज्या लोकांनी राष्ट्रगीत कधी म्हटलं नाही, त्यांचं कधी पाठ नाही, त्यांनीच 26 जानेवारीला पूर्ण राष्ट्रगीत म्हणावं. याच्यासारखा बदल तुम्हाला आपल्याला दिसणार नाही. तो सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा. ओ हम बुलबुले इसकी, ये गुलसिता हमारा, सारे जहां से अच्छा. दोस्ता हमारा सारे जहां से अच्छा. माझ्या भारत मातेचा जयघोष केलाय. बोल भारत माता की जय. इथं जो भारत देशावर प्रेम करत असेल ना, त्याने जोराने जयघोष करायचा, बाकीच्यांनी जयघोष नाही करायचं. जे भारतीय नाहीत ना, त्याने जयघोष करायचा नाही. जे भारतीय नाहीत त्यांनी जयघोष करायचा. बोला भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आपला विषय चालू होता पाकिस्तानामध्ये आजही नागेश्वरचं मंदिर आहे, परंतु ते खंडर भरून पडलेलं होतं, लोकांना जायला त्रास होत होता. मग त्यावेळेस आपल्या भारताच्या साधू संतांनी काय केलं, 2 ठिकाणी त्याची स्थापना केली आणि त्याला 2 ठिकाणी नागेश्वराची स्थापना केली. मूळ नागेश्वर पाकिस्तानामध्ये, पण साधू संतांचे मतमतांतर असे आहे की कोणी म्हणतं ते नागेश्वर म्हणजे आपलं महाराष्ट्राचं औंढा नागनाथ,
एक. आणि दुसरी संकल्पना आहे जी द्वारकेला नागेश्वर आहे ना, द्वारकेला नागेश्वर ते एक नागेश्वर, परंतु दोघही नागेश्वर मूळ ज्योतिर्लिंग नाहीत. मूळ ज्योतिर्लिंग हे पाकिस्तानामध्ये. मूळ ज्योतिर्लिंग कुठे आहे? पाकिस्तानामध्ये. परंतु हे दोघही आपण पाकिस्तानामध्ये जाऊ शकत नाही, म्हणून साधू संतांनी गुजरातच्या संतांनी त्या ठिकाणी गुजरातमध्ये द्वारकावन आहे, म्हणजे द्वारकेला आहे ना, द्वारकेला असल्या कारणाने त्याला द्वारकावन म्हटलं गेलंय, म्हणून तिथं त्याची संकल्पना आहे. आणि इकडे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ आहे, त्यालाही नागेश्वर म्हटलं जातं. दोघाही ठिकाणी जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला दोघं ठिकाणी जाऊन एक ज्योतिर्लिंगाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं. म्हणून या ज्योतिर्लिंगांच्या कथेला प्रारंभ करूया. सगळ्यांनी दोघं हात त्या ठिकाणी जोडायचे आणि माझ्या मागे 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र त्या ठिकाणी माझ्या मागे हळूहळू म्हणायचे. म्हणणार सगळे जोराने? सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकालम् ओंकारं ममलेश्वरम् परल्या वैजनाथं च डाकिन्या भीमशंकर सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठे नरो सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. इति श्री 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र संपूर्णं. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र ज्यावेळेस आपण म्हणतो ना, आता तुम्हाला किती लोकांचं पुण्य प्राप्त झालं असेल माहिती का? जेवढे लोक इथे बसलेत ना तेवढ्या लोकांचं पुण्य एकेका व्यक्तीला प्राप्त झालं. कारण ही सामुदायिक असते पाहिजे. तुम्ही एका घरी जा एकटे बोलणार त्याचं एकट्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल, परंतु सामुदायिक भजनामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही इथं बसलात एकटे पण बोलताना बोलतायत एकटे, परंतु तुम्हाला पुण्य प्राप्त होईल सगळ्यांचं फुकटचं. फुकटचं तुमचं पुण्य वाढवलं मी आता. मग माझा काय फायदा कराल? विनोदाचा भाग होता. आज तुमच्या फायद्यासाठीच बसलो मी. जर मी कधी म्हणजे फायदा बघितला असता ना तर आज मी प्राध्यापकाची नोकरी सोडली नसती. आयोजकांना ही कल्पना आहे किंवा जितक्या माझ्या कथा झाल्या आजपर्यंत जीवनामध्ये, मी 12वी पासून कथा करतोय, वयाच्या 18व्या वर्षापासून 17व्या वर्षापासून कथा करतोय. जवळजवळ आता मला वाटतं ही 72वी 73वी कथा आहे माझी जीवनातली. परंतु 73 कथा झाल्या, जेवढेही कीर्तन झाले, कीर्तनातील आयोजकांपैकी कोणालाही तुम्ही विचारा, मी कधीच कोणाकडे ठरवून जात नाही, कधीच नाही. कारण जर पैसा बघितला असता मी नोकरी सोडली नसती. जिथे माझ्या मनाला समाधान आहे, जगताला जगताच्या कल्याणासाठी ही अविरत वाहणारी गंगा मला अविरत वाहवायची आहे आणि याच्यामध्ये माझं संपूर्ण जीवन वाहून घ्यायचं आहे. म्हणून मी प्राध्यापकाची नोकरी सोडून या धर्म कार्यामध्ये मिळालो. माझं एकच विनंती, समाज धर्माकडे लागावा. माझ्या तरुण मंडळी, माझे सर्व तरुण बांधवांनी परमार्थाकडे यावं. अरे सगळ्या तरुणांनी सगळं व्यसन वगैरे सोडून परमार्थामध्ये यावं, हीच माझी खऱ्या अर्थाने. आणि मी सांगतो की आज माझी डांबुर्णीची कथा सक्सेस झाली. डांबुर्णीतले 2 तरुण जरी व्यसन मुक्त झाले तरी माझी कथा सक्सेस झाली. तथा तुमच्या जीवनामध्ये उतरवा. म्हणून आज भगवान महादेवाचं सुंदर चरित्र. पहिलं ज्योतिर्लिंग आहे कोणतं? सौराष्ट्रे सोमनाथं
सौराष्ट्रामध्ये सोमनाथ नावाचं महादेवाचं मंदिर आहे. सौराष्ट्रामध्ये आजही जाऊन बघा, भगवान महादेवाचं ज्योतिर्लिंग स्वरूप सौराष्ट्रामध्ये सोमनाथ नावाने आजही त्या ठिकाणी विराजमान आहे. आता या वर्षी आपली कथा काशीला आहे. सप्टेंबर मध्ये काशीला शिवमहापुराण कथा आहे. वेळ पडला, प्रसंग पडला ना, पुढच्या वर्षी सोमनाथला शिवमहापुराण कथा असेल. कारण मी संकल्प केलाय वर्षातून 2 कथा जे तीर्थक्षेत्रावर करायची. एक असेल भागवत महापुराण कथा, ती एकतर वृंदावनला असेल, नैमिषारण्यात असेल किंवा विश्वकथाला असेल. हे 3 त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने आपण कथा करूया, कथा करत असतो. आणि शिव महापुराण कथा वर्षातून एकदा एक ज्योतिर्लिंगाला व्हायला पाहिजे. म्हणून तुमच्या आशीर्वादाने, भगवान महादेवाच्या आशीर्वादाने येणाऱ्या मे महिन्यामध्ये पहिली कथा, पहिले शिव महापुराण म्हणजे पहिल्या तीर्थक्षेत्रावर माझी कथा श्री क्षेत्र काशीला होणारी जात आहे. तरी त्याचे आता तर लोक फिक्स झाले. पण गुजरात मध्ये काठेवाड सौराष्ट्रामध्ये महादेव स्वतः स्वयंलित लोंग स्वरूपामध्ये प्रकट झाले. महादेवाची सुंदर कथा आहे. तिथे राहतात अत्री आणि अत्री पत्नी अनुसूया. बरोबर वर्षानंतर अकाल पडलेला आहे. आणि अकाल पडलेला असताना अत्री ऋषी पाण्यासाठी तपस्येला बसले. सगळं वन पेटतंय. वन पेटता 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 सगळे पशु पक्षी दूर निघून गेले. फक्त झोपडीमध्ये फक्त 2च व्यक्ती राहिले. एक म्हणजे अत्री आणि एक म्हणजे अनुसूया. अत्री अनुसूया त्या ठिकाणी अत्री ज्यावेळेस डोळे उघडवतात आणि विसर पडून गेला अत्रींना की मी तप कशा करण्यासाठी बसलो होतो, पाण्यासाठी तप करायला बसलो होतो. परंतु विसर पडून गेला. अत्रींनी अनुसूयाजवळ मागितलं पाणी. हे अनुसूया मला पाणी पाज. पण अनुसूया सांगत नाही की तुम्ही तप कशासाठी करायला बसले होते. पतिव्रता स्त्री होती. जर बोलली असती तर पतिव्रता भंग झाली असती. म्हणून तिने आपल्या हातात कमंडलू घेतली. भटकते वनामध्ये, इकडे तिकडे भटकता समग्र जंगल पालतं करून पाठलं, परंतु पाणी भेटलं नाही. परत येताना मागे एक पांढरी शुभ्र साडी घातलेली एक स्त्री तिला दिसली, अनुसूया. आणि अनुसूयाला ज्यावेळेस दिसली, अनुसूया विनंती करते की या जंगलामध्ये पशु दिसत नाही, पक्षी दिसत नाही, पक्ष्यांची किलबिट येत नाही. इथं जंगलामध्ये पाणी नाही. तुम्ही एवढं अरण्य जंगलामध्ये निष्पाप बंगलामध्ये जंगलामध्ये तुम्ही एकट्या भटकता कुठे? कोण आहात तुम्ही? त्यावेळेस ती पांढऱ्या साडीतली स्त्री सांगते की हे अनुसूया, मी गंगा आहे. तू पतिव्रता स्त्री असल्या कारणाने मी तुझ्यासोबतच भटकते. मग गंगा, अरे गंगा जर माझ्या दारी आली तर मला पाण्याची कमतरता काय? मला थोडस पाणी द्या. गंगेने सांगितलं मी तुला थोडस काय, भरपूर पाणी देईल, परंतु मला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे. म्हणे काय? लोक काय करतात म्हणे, गावागाव पाप करतात आणि पाप करून माझ्यामध्ये ते पाप सोडून जातात. म्हणून मी सुद्धा आता त्या ठिकाणी काय गेली, राम तेरी गंगा मैली हो गई. भजन आपल्याला घ्यायचं आहे, कारण जवळजवळ वेळ आपली संपण्यात आली आहे आणि आपल्या पुढचं चरित्र घ्यायचं. पापियों के पाप धोते धोते राम तेरी गंगा मैली हो गई. पापियों के पाप धोते धोते. म्हटलं लोक पाप माझ्या अंगावर धुतात, मला पापी करून टाकलंय, मग मला पवित्र करणार कोण आहे? म्हणे पवित्र करणार मला कोणी असेल तर तू पतिव्रता स्त्री आहे, तू मला पवित्र करू शकते. म्हणे कसं? आणि असं कर, मी तुला पाणी देते, पण मला तू तुझ्या 1 वर्षाचं पतिव्रताचं जे पुण्य आहे ते मला पुण्य माझ्या पदरामध्ये टाकून टाक. अनुसूया म्हणू लागली, अरे माझ्या पतीला मला पाणी द्यायचंय. 1 जन्माचं पुण्य काय, 1000 जन्माचं पतिव्रतेचं पुण्य मी तुला जन्मामध्ये तुला द्यायला तयार आहे, परंतु मला थोडंसं पाणी दे. पतिव्रतेचं पुण्य समर्पित केलं.
गंगा हात जोडते, मी तुमची परीक्षा घेतो. कमंडलू मध्ये दिलं, परंतु कमंडलू मध्ये मला पाहिजे नकोय. पण तुम्ही असं करा, इथे का खड्ड बनवा आणि त्या खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी मोठा खड्डा बनवण्यात आला आणि त्या खड्ड्यामध्ये त्या होलमध्ये त्या ठिकाणी गंगा प्रविष्ट झाली आणि विनंती केली तुम्ही इथेच थांबा. पाणी भरलं आणि अत्रेजींना द्यायला गेले. अत्रेजींनी पाणी पिलं, मग आठवण आली, अरे मी तपासाठी कशाला बसलो होतो, पाणी नव्हतं म्हणून पाणी मिळावं म्हणून मी गंगेची आराधना करत होतो. अनुसयाला विचारलं, का ग अनुसया पाणी कुठून आणलं म्हणे ती गंगा त्या ठिकाणी आपल्या घरी आली. खोटं वाटलं, पडत पडत आले, गंगेला बघितलं, गंगेला नमस्कार केला आणि मग मात्र दोघांनी ते पाणी घेतलं. मग भगवान महादेवाची भजन केलं आणि आज माता त्या ठिकाणी, आजही माता मंदाकिनीच्या रूपाने कामदगिरी नावाच्या पर्वतावर आजही गंगा त्या ठिकाणी स्थित आहे. मग पुढे भगवान महादेवांनी तिथे ऋषी अत्रेशींनी एक महादेवाचं लिंग प्रागट्य केलं. त्याला अत्रेश्वर ऋषी त्या ठिकाणी अत्रेश्वर महादेव लिंग असं म्हटलं गेलं आणि त्या दोघा पती पत्नींनी महादेवाची आराधना केली. दोघं पती पत्नी दोघं हात जोडून त्या भगवान महादेवाला विनंती करतात, भजो प्रेम से भक्तो भूतेश्वरम, भजो प्रेम से भक्तो भूतेश्वरम, भजो प्रेम से भक्तो भूतेश्वरम, भजो प्रेम से भक्तो भूतेश्वरम. शिवं सुंदरं भजो प्रेम से भक्तो भूतेश्वरं, भजो प्रेम से भक्तो भूतेश्वरं, भजो प्रेम से भक्तो भूतेश्वरं, भजो प्रेम से भक्तो भूतेश्वरं. प्रेम से भक्तो भूतेश्वरं, भजो प्रेम से भक्तो भूतेश्वरं, भजो प्रेम से भक्तो भूतेश्वरं, भजो प्रेम से भक्तो भूतेश्वरं.
भूषणम भजे प्रेम से भक्त भूतेश्वरम भजे प्रेम से भक्त भूतेश्वरम भजे प्रेम से भक्त भूतेश्वरम भजे प्रेम से भक्त भूतेश्वरम। भजो प्रेम से भजो प्रेम से भजो भजो प्रेम से भजो भजो प्रेम से मानात सत्यम शिवम सुंदरम भजो प्रेम से भजो प्रेम से भजो प्रेम से भगवान अत्रि आणि अनुसूया दोघांनी पती पत्नी भगवान महादेवाची वंदना केली आणि वंदना केल्यानंतर भगवान महादेव प्रसन्न झाले आणि वरदान देऊन टाकलं की तुम्हाला 3 पुत्र होतील। तुम्हाला सगळ्यांना ती कथा माहिती की कशा पद्धतीने देवतांनी परीक्षा घेतली आणि परीक्षा करून त्या पतिव्रतेचं पातिव्रत्य भंग करायचा प्रयत्न केला, परंतु भगवान शंकर ब्रह्मा विष्णू महेश तिघा देवतांनी पातिव्रत्य भंग करायचा प्रयत्न केला, पातिव्रत्य भंग झाला नाही। मग 3 मुलांच्या रूपामध्ये प्रकट झाले। कोण कोण? ब्रह्मा विष्णू आणि महेश। त्यांचा अवतार कोणता आहे? दत्तात्रय अवतार। आज काय वार आहे? बरोबर बघा, शिव महापुराण कथेमध्ये भगवान दत्तात्रयांचा अवतार त्या ठिकाणी झाला। सगळ्यांनी हात त्या ठिकाणी मोकळे करा। भगवान दत्तात्रयांचा 2 मिनिटं आपण भजन करू। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 भगवान की 3 दत्त त्या ठिकाणी झाले। 3 दत्तांपैकी एक मुलगा आहे चंद्र। 3 दत्तांपैकी एक मुलगा आहे चंद्र आणि या चंद्राशीच सोमनाथाची कथा जोडलेली आहे। काय आहे ती सोमनाथाची कथा? आता आपली कथेची वेळ त्या ठिकाणी संपली आहे, म्हणून सोमनाथासहित 12 ज्योतिर्लिंगांची कथा आपण उद्या
बघूया आता शेवटचं जी झाकी आपली होणार आहे की भगवान महादेव स्वतः श्रीच्या रूपामध्ये वृंदावनला भगवान गोविंदच्या श्रीकृष्णांच्या दर्शनाला गेले. या मुलाला बसून घ्या. स्वामी बसून घ्या बेटा. स्वामीला बसून घे कृपया. त्याला तिकडे घेऊन भगवान महादेव विचार करतायत की पार्वती दररोज कुठेतरी जाते म्हटलं. विचारलं पार्वती म्हणजे तू कुठे जाते? दररोज कुठेतरी जाते म्हटलं. म्हणे मी रास क्रीडेमध्ये जातो. म्हणे कोणाच्या रास क्रीडेमध्ये? म्हणे भगवान श्रीकृष्णांच्या रास क्रीडेमध्ये सगळ्या गोपी करतात. मग त्यावेळेस भगवान महादेव स्वतः त्या पार्वतीला सांगतात म्हणे पार्वती मला सुद्धा घेऊन चल म्हटलं. मला सुद्धा घेऊन चल. पार्वती काय म्हणते ओ तिथं कोणीच जात नाही म्हणे. बाया फक्त बाया असतात, माणसं जात नाही. फक्त माणूस एकटा एकमेव कृष्ण आहे म्हणे. दुसरा कोणीच नाही म्हणे. एकमेव कृष्ण ना. आता भगवान महादेव विचार करतात खूप रावणाई करतात कोणाच्या? पार्वतीच्या. परंतु पार्वती ऐकायला तयार नाही. सगळा इलाज गुंतला. मग त्यावेळेस भगवान महादेव म्हणतात तिथं लेडीज जाऊ शकते म्हणे हो. म्हणे मग असं कर ना तू मला लेडीज बनवतात, मला स्त्री बनवतात. म्हणे का हो काही बी सांगता का? माझ्या मैत्रिणींना जर माहिती पडलं की भगवान शंकर माझा पती कोणता देव? बडा देव, सब देवन का देव, सब देवन का बाबा, तो बाईचं रूप धारण केलं आणि सगळी टिंगल उडवतील म्हणे माझी. म्हणे काय नाही काय सांगायचं म्हणे. जर कोणी विचारलं कोण आलेलं तुझ्यासोबत आज सांगायचं म्हणजे त्या कृष्णाला की माझी मैत्रीण आहे. ओळख करून देताना काय सांगायचं? माझी मैत्रीण आहे. मग मात्र पार्वती तयार झाली आणि मग पार्वतीने असा शृंगार केला. लक्षात घ्या माय बापू, माझा महादेव अरे एखाद्या स्त्रीला लाजवेल असा शृंगार त्या ठिकाणी माझ्या महादेवाने केलेला आहे. चला या ठिकाणी धर्ममंडपामध्ये सुंदर झाकी येते. भगवान महादेव, पार्वती, श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णांच्या सगळ्या गोपिका त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचे. स्वागतम कृष्ण सुस्वागत स्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण. वर जाणं पडेल आज चंदन बी नाही आहे. ते सुन बाई अरे चंदन बी नाही आज. चंदन बी नाही आहे. चंदन जाणं पडेल. शंकर दिले जाणार इच्छा परवा आमची बाडूदादांची मुलगी आली मग लाईट गेली. आज बाडूदादा आले मग लाईट गेली.
वा सुंदर त्या ठिकाणी म्हणजे दादा असतील वहिनी असतील सुंदर या ठिकाणी मेकअप केलेला आहे महादेवच्या पात्रात कोण आहे दुपारचे देत दोघही बाळू बाळू दोघही बाडू चांगली जोडी बोलो राधे राधे जोर से बोलना पड़ेगा और जोर से एकदा सगळ्या लहान मुलांसाठी जोरदार हा प्रतिसाद आहे कार्यक्रमाचा आज खऱ्या अर्थाने माझी कथा दांबोलीची सफल झाली त्यावेळेस ते जोर जोराने ओम नमः शिवायचं जाप करत होता डोळ्यात पाणी आलं माझ्या हाताला अंगाला तरतरून काटे आले संस्कार याला म्हणावं आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही मुलांना इथं आणतायत ना खूप तुम्हाला तुमच्या भाग्याला नशिबवार आहे संस्कार द्या मुलांना आज चला आता तुम्ही खाली चालले जा दोघं थोडं तुम्ही तोंड उघडून घेतलं तरी चालेल ना अजून संवाद करायचे तुम्हाला एक दिन बोले भंडारी एक दिन बोले भंडारी बन गए ब्रज की नारी चालू आहे आज पार्वती मातेला भगवान महादेव काय सांगतायत पार्वती से पार्वती मातेला सांगा हे पार्वती मला सुद्धा घेऊन चल म्हटलं तुझ्यासोबत रासक्रीडेत मला सुद्धा तुझ्यासोबत रासक्रीडेमध्ये घेऊन चल तिथं कोण राधा नसते कृष्ण असतं मला सुद्धा घेऊन चल परंतु त्यावेळेस पार्वती म्हणतायत हो मेरे भोले स्वामी कोई पुरुष ना जावे रास में उस रास में त्या सेवेमध्ये कोणी जात नाही तिकडे सांगू तिच्यामध्ये फक्त स्त्री भेटते स्त्री असते स्त्रिया जातात पुरुष कोणीच जात नाही हसी करेगी ब्रज की नारी ती जर तुम्हाला घेऊन गेलं ना तर ब्रजच्या सगळ्या नारी सगळ्या मैत्रिणी माझ्यावर असतील आता तू तुझ्या नवऱ्याला भोलेनाथाला कुठे घेऊन आली म्हणते हसी करेगी ब्रज की नारी मानो बात हमारी मला घेऊन चल तुझ्यासोबत परंतु काही ऐकत नाही मग मी असं करू शकते तू मला तू समजून टाक ऐसा बना दे मुझको कोई न जाने
भोजराज को मला असं सजव की मला त्या ठिकाणी कोणी ओळखायला नको आणि मी तुझी मैत्रीण आहे असं सांग काय सांगितलं आणि मग महाराज माझ्या पार्वती मातेने एवढं सजवलं डोक्यावर गुळगुट घेतला माझ्या महादेवांनी पार्वती मातेने सजवलं कसं सजवलं लगा के गजरा पहन के साड़ी लगा के गजरा पहन के साड़ी चाल चले भगवान महादेवाला घेतलेलं आहे आणि खाली उतरलेले आहेत ब्रजामध्ये आलेले आहेत ब्रजमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस सगळ्या रास क्रीडा चालू आहे सगळ्या मैत्रिणी विचारतात कोण आहे का आज नवीन श्री कोणीतरी वाजले म्हटले ऐसी बजाई भोले भोलेनाथ जी भोलेनाथ जी ऐसी बजाई बंसी सब मुख भोलेनाथ जी भोलेनाथ जी भगवान श्री कृष्ण समजून गेले आज कोणीतरी नवीन मेंबर वाढलाय श्रीकृष्ण हात करा असा हा कोणीतरी आज आलेला समजून गेले की माझा महादेव आज श्रीच्या रूपामध्ये आलेला अशी बंसी वाजवली की सुहाईसी बजाई बंसी भोले भोलेनाथ जी भोलेनाथ जी बजाई बंसी श्रीकृष्णाने बंसी वाजवायला सुरुवात केली ऐका जरा बंसी ऐकली माझ्या महादेवाने सून मूल विसरून गेले आणि जसे काही सून विसरून नाचायला लागले आणि डोक्यावरचा पदर खाली पडला सरसे सिर गई जबसा सरसे सिर गई जबसा काका एक लगाऊ भगवान श्रीकृष्ण समजून गेले आणि श्रीकृष्णांनी बघितलं आणि हा तर माझा महादेव आहे आणि मग माझ्या महादेवासोबत माझ्या भगवान श्रीकृष्णांनी आजही रासक्रीडा चालते वृंदावनामध्ये भगवान महादेव त्या ठिकाणी श्री रूपामध्ये राहतोय कुठे वृंदावनामध्ये आजही गोपेश्वर लिंग आहे त्या गोपेश्वर लिंगाला आजही
स्त्रीचा शृंगार चढवला जातो. आजही स्त्री सारखी साडी खाली बैठ, नेसवली बेटा, जाते मागते. आणि स्त्रीचा शृंगार चढवला जातो. त्या दिवसापासून त्या लिंगाला नाव गोपी बळी आले भगवान महादेव म्हणून नाव पडलं. बोली गोपेश्वर महादेव की जय. गोपी म्हणून गोपींचा ईश्वर म्हणून गोपेश्वर महादेव की जय. गोपेश्वर महादेव गोपेश्वर महादेव की जय. चला वरती येऊन जा सगळे. मी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. तरी हरिपाठामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. अजून एक काम सांगितलं होतं मी तुम्हाला, ऐका. उद्या सुद्धा असाच झाकीचा प्रसंग राहील. शिवदरबार भगवान महादेवाचा कैलासावरचा जो पूर्ण परिवार आहे तो पूर्ण परिवार भगवान शंकर, पार्वती, गणपती, रिद्धी, सिद्धी, नंतर नंदी आणि कार्तिकेय स्वामी पूर्ण परिवार आणि भगवान महादेवाचे सगळे रुद्रगण भूतगण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तरी आपल्या सगळ्यांना उद्याच्या कार्यक्रमासाठी जाहीर आमंत्रण. आता आरतीचे यजमान समोर पुढे गाओ प्रेम से गाओ 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 प्रेम से गाओ 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 प्रेम से गाओ 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 प्रेम से गाओ प्रेम से गाओ दिल से गाओ प्रेम से गाओ दिल से गाओ सब मिलकर गाए आओ ओम नमः शिवाय. सब मिलकर गाए आओ ओम नमः शिवाय. ज्याला देवाने दोन हात दिलेत त्याने आणि दोघं हात मानेवर घ्यायचे. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. की जय. हय शिव ओंकारा प्रभु हय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव विष्णु सदा शिव हरि Hare
मंगलम वृषभध्वज मंगलम पार्वतीनाथ मंगलाय तनो हरि हरे नमः हरे नमः हरे नमः। बोली रामचंद्र भगवान हनुमान महाराज की जय, देव भगवान की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय श्री राम, जय जय श्री राम। प्रभु गौरम कर्णावतारम संसार सारम हरे